बायकोने जयदीप आपटेचा गेम केला. निशिगंधा आपटेने पोलिसांना टीप दिली आणि लपाछपीचा खेळ संपला. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पोलीस ज्याचा दिवसरात्र शोध घेत होते तो शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्याला कल्याणमधील घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. जयदीप आपटे हा कोणालाही पत्ता लागू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क लावून इमारतीमध्ये शिरत होता. मात्र यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतलं. गेल्या अनेक दिवसांपासून मालवणी पोलीस, कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची 5 पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. परंतु जयदीप पोलिसांच्या हाती लागला नव्हता. परंतु बुधवारी जयदीप आपटेच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिल्यामुळे आपटे पोलिसांच्या हाती लागल्याचं सांगितलं जात आहे. जयदीप आपटेचं वर्कशॉप त्याच्या घराजवळ आहे. या परिसरातच काल त्याला ताब्यात घेण्यात आलं. जयदीप आपटे याने त्याची पत्नी निशिगंधा हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली. तिनेच पोलिसांना जयदीप घरी येत असल्याचं सांगितलं. जयदीपने घरी परत यावं आणि तपासात सहकार्य करावं अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यामुळे पत्नीने जयदीप आपटे हा घरी येणार असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानुसार पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून जयदीप आपटेला अटक केली. शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर जयदीप आपटे आणि त्याचा एक मित्र 10 दिवसांपूर्वीच मालवणला पुतळा उभारलेल्या जागेला भेट देण्यासाठी निघाले होते. हेच त्यांचं शेवटचं ज्ञात लोकेशन होतं. त्यानंतर पोलिसांना जयदीप आपटेचा माग काढता आला नव्हता. परंतु बुधवारी तो अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण.